अळूवडे आहेत ना मला प्रचंड आवडतात. अळूवडी बनवण्यासाठी आहे ना काल बाजारात भाजी घेत असताना मला पानं दिसली होती. दिसल्याबरोबर पहिल्यांदा मी ती घेतली आणि घरी आणली. आणल्याबरोबर पानं पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेतली, त्याची देठं बाजूला काढून घेतली आणि त्यानंतर आहे ना वडी बनवण्यासाठी इथे सर्व तयारी करायला घेतली. थोडंसं चिंच आणि गूळ आधीच भिजत टाकलं होतं, म्हणजे छान असं ते भिजलं जातं. एका भांड्यामध्ये थोडंसं बेसनचं पीठ घेतलं, तांदळाचं पीठ घेतलं. तांदळाच्या पिठामुळे कसा कुरकुरीतपणा येतो. आवडीनुसार थोडेसे मीठ मसाले टाकले, लाल तिखट, हळद, मीठ, थोडंसं हिंगसुद्धा मी टाकलं होतं, जिरं टाकलं होतं, पांढरे तीळसुद्धा भरभरून टाकले. त्यानंतर आलं लसूण पेस्ट टाकलं आणि नंतर चिंच आणि गुळाचं पाणी टाकलं. ते ॲड केल्यानंतर हातानेच मी सर्व छान असं एकजीव करायला घेतलं होतं ते. म्हणजे मस्तपैकी असं हे सारण तयार होईल आणि गुठळ्यासुद्धा राहणार नाही. वड्या मला छान अशा स्टीम करून घ्यायच्या होत्या, म्हणून आहे ना एका ताटलीला मी आधीच तेल लावून घेतलं आणि साईडला ठेवून दिलं. त्यानंतर आहे ना एक एक पान घेतलं आणि त्याच्यावरती बेसनचं मी सारण लावायला सुरुवात केली होती आणि एक पान विरुद्ध दिशेला तोंड करून अशा पद्धतीने मागे पुढे करत सर्व पान असे थोडे थोडे घेतले होते आणि त्याचे आहे ना छान असे छोटे छोटे रोल बनवून घेतले होते. पानं आकाराने छोटीच होती, तरीसुद्धा जसं जमेल तसं त्या हिशोबाने मी छोटे छोटे रोल बनवून घ्यायला सुरुवात केली होती. तेही अशा पद्धतीने अगदी लवकरच झाले होते सर्व रोल बनवून. काही जास्त वेळसुद्धा लागला नव्हता. त्यानंतर हे सर्व आहे ना मी 20 ते 25 मिनटासाठी मस्तपैकी स्टीम करून घेतलं. गार झाल्यावरती आहे ना एका ताटलीत काढून घेतलं आणि आवडतील त्या आकाराच्या वड्या पाडून घ्यायला सुरुवात केली होती. या वड्या आहे ना फ्रीजरमध्ये सुद्धा ठेवू शकतो, एखाद्या झिपलॉक बॅगेमध्ये टाकून. आता पाहिजे तेवढ्या आपण छान अशा फ्राय करून खाऊ शकतो. तर हे ताटलीमध्ये काढून घेतले होते सगळे मी कट करून. त्यानंतर हवे तेवढे मी वडे घेतले आणि मस्तपैकी कुरकुरीत असे शॅलो फ्राय करून घ्यायला सुरुवात केली होती आणि शॅलो फ्राय केल्यानंतरच त्याला खरी चव आली होती. अप्रतिम अशा अळूच्या वड्या तयार झाल्या होत्या. तुम्हाला पण अळूवडी आवडते का नाही मला नक्की सांगा आणि त्याचबरोबर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.